मुली 25 मुली होत्या आणि 100 मुलं होते. 100 मुले. हा, अच्छा. त्यातल्या पुढे मग? त्यातल्या 22 मुली हजर होत्या. हा. मग 3 आल्या नाहीत आणि 98 मुलं आले, 2 मुलं आले नाहीत. अच्छा, म्हणजे 125 ची कॉलिंग होती का? हा, 125 ची कॉलिंग होती, त्यातले कॉलिंग होती. 120 हजर राहिले. अच्छा अच्छा, आज झालं का? हम्म. मुलांमध्ये 2 गैरहजर, मुलींमध्ये 3. असे 5 गैरहजर होते. हा, मग 7 वाजता मग आतमध्ये घेतल्यावर अगोदर किती? मुलींची रोल नंबर वाईज एंट्री चालू झाली. हा हा, मुलींना आणि अगोदर घेतलं बाबा आतमध्ये. आणि त्यानंतर मुलींचे डॉक्युमेंट्स आणि बायोमेट्रिक चालू झाली. हा हा. हा, मुलींचे चालले दुपारी 12:30 वाजेपर्यंत. अच्छा, काल हा 12:30 पर्यंत. हा, काल 12:30 वाजेपर्यंत. मग 12:30 वाजतापासून मुलांचे लागले. अच्छा, तोपर्यंत पण मुलांना बसून ठेवलं. हा, मुलांना बसून ठेवलं तोपर्यंत. मग मुलींना डॉक्युमेंट वगैरे पण नाही चेक केले तोपर्यंत? नाही, काहीच नाही चेक केलं मुलांचं. काहीच फॉर्म भरून नाही. घेतला होता फक्त. हा हा. मग मुलांचे चालू झाले. हा. तोपर्यंत मुलींचा एक्सरे, ब्लड टेस्ट वगैरे सर्व झालं होतं आणि मुलींचे बॉडी चेकअप चालू झाला होता. अच्छा. हा, मुलांचे होईपर्यंत. हा तर हा. मुलींचं मग? जवळपास एक्सरे वगैरे होऊन अर्ध जास्त मेडिकल कालच झालं होतं. अच्छा. हा. आणि मग तुमचं? मग मुलांचे ग्रुप पाडले 5-5 जणांचे. हा, 5 आणि त्यातले जणांचे? 5-5 जणांचे 2 ग्रुप पाठवून दिले एक्सरे आणि ब्लड टेस्टला. अच्छा. हा, त्यातले फक्त आमचा फर्स्ट ग्रुप होता आमचा हा हा. आणि सेकंड ग्रुप यांचाच फक्त ब्लड टेस्ट आणि एक्सरे झाला. अच्छा, फर्स्ट आणि सेकंड म्हणजे 10 मुलांचं. बाकीच्यांना आज बोलावलं होतं ब्लड टेस्ट आणि एक्सरे साठी. 13 तारखेला. हा, आमचं अच्छा. झालं. मग आज सकाळी आम्हाला 6 वाजता बोलावलं होतं. हा हा. तर 8 वाजता एंट्री मग? चालू केली त्यांनी. हा, 8 वाजता. हा, मग 8 पुढे? वाजता. पुढे आत गेल्यावर पुढे त्यांनी मग बायोमेट्रिक घेतली हा हा. आणि डायरेक्ट 10 वाजता डॉक्टर जवळ पाठवून दिलं. अच्छा. आणि हा ब्लड युरिनचे रिपोर्ट वगैरे ते म्हणजे कालच केलं आहे ना? हा, ते कालच केलं होतं. ते डॉक्टर जवळ कालच. ऑलरेडी आलेले होते. अच्छा अच्छा. मग तुमचं म्हणजे रिअल मेडिकल जे आज चालू झालं जे 13 तारखेला. बॉडी चेकअप ते आमचं सकाळी 10 वाजता चालू झालं आणि 12 10 वाजेपर्यंत वाजता. समाप्त झालं, होऊन गेलं. हो का? 98 मुलांचं खूप लवकर घेतलं यार मग. हा, 5 जण होतो आम्ही फक्त. म्हणजे 10 जणांचं जे ठीक आहे. काल होईल होतं एक्सरे वगैरे हो हो हो. त्यांचं. हा, त्यांचं. आणि बाकीचे जे उरलेले मग तुझ्या सोबतचे 88 मुलं? बाकीच्यांचे मग त्यातले 10 जण आणि जवळपास म्हटलं तर जवळपास 26 जण. हा. 26 जणांचंच एक्सरे आणि हे झालं, एक्सरे आणि ब्लड टेस्ट झालं. बाकीच्यांना अजून उद्या बोलावलं, परवा अच्छा, म्हणजे तिसऱ्या परत दिवशी. बोलवलं का? हा हा, हा, तिसऱ्या दिवशी. बाकीच्यांना. तुमचं किती जणांचं झालं मग? 10 जणांचं? हा, आज टोटल 36 जणांचं मेडिकल झालं. अच्छा. हा, 36 जणांपैकी 16 जण फिट निघाले आणि 20 जणांना पॉईंट भेटले. अच्छा अच्छा. 16 हा जण फिट आहेत, 20 जण हा, पॉईंट आहे. 20 जणांना बरं, पॉईंट आहे. मेडिकलची प्रोसेस सांग ना मला, स्टार्टिंगला काय कसं? मेडिकलला सर्वात अगोदर डॉक्टरांनी आम्हाला आत नेलं. डॉक्युमेंट वगैरे चेक नाही केले का अगोदर? नाही, डॉक्टरांनी काहीच नाही चेक केलं. डॉक्टरांनी फक्त नाही हॉल का? तिकीट घेतला आणि हा. बस रोल नंबर वाईज बसून दिला. 5-5 जणांचा अच्छा. ग्रुप पाडला होता. हा हा. हा, 4 आणि डॉक्टर आहेत ठिकाण तिथं किती आहेत? 4 डॉक्टर आहेत का? आणि 1 लेडीज डॉक्टर आहे. एक लेडी म्हणजे 3 मेल डॉक्टर आणि 1 फिमेल नाही, डॉक्टर. 4 मेल आणि 1 फिमेल. अच्छा, 5 टोटल. 5 डॉक्टर आहेत टोटल. हो. हा, मग नंतर तू कितव्या टेबलला होता? मी डॉक्टर 3 नंबरच्या डॉक्टर जवळ होतो. 3 नंबरच्या. अच्छा. अखिल नाव आहे त्यांचं. अखिल सर. आणि 5वी डॉक्टरपैकी सर्वात बेस्ट डॉक्टर अखिल. अच्छा. हा, सर्वात मग? बेस्ट. हा, मग चालू कशी झाली प्रोसेस तुझी? काहीच नाही, त्यांनी जाताबरोबर उभं केलं आम्हाला. हा हा. उभं करता बरोबर नॉकनी चेक केले. हा. नॉकनी, कॅरी अँगल स्टार्टिंगला चालू केलं. हा त्याच्यानंतर हा. फ्लॅट फूट हम्म. चेक केला. त्याच्यानंतर कुदेल लावलं, व्हेरिकोस वेन. हा, व्हेरिकोस वेन. हा, व्हेरिकोस वेन. त्याच्यानंतर मग कान चेक केले, दात चेक केले हा हा. आणि टंग टाय चेक केली, म्हणजे आपली पोटजीभ. हा हा. हा, आणि त्याच्यानंतर आपली व्हेरिकोस वेनला कुद्या वगैरे मारा लावल्या होत्या का काही? नाही, व्हेरिकोस वेनला कुदा नाही मारा लावल्या. एका काहीच मुलाला नाही तरी का? पण पॉईंट भेटला व्हेरिकोस वेनचा आमच्या ग्रुपमध्ये. दिलाच का? हा, दिला एका मुलाला. अरे त्याची मेडिकल. म्हणजे अशी हा चांगलीच हा. बाहेर आलेली होती व्हेरिकोस वेन. अच्छा, त्याला कुद्या वगैरे मारा लावल्या होत्या का त्यांनी? नाही, का कुद्या नॉर्मली वगैरे चेक काहीच नाही, केलं? त्याची नॉर्मलच बाहेर आलेली होती. अच्छा. हा, आणि आणि नोकरी वगैरे कशी चेक केली? झोपून केली का सरळ उभीच आपली? कोणती नॉकनी? पायाचे. हा. नॉकनी आपली उभं राहूनच केली. उभा. कोणाला झोपवलं वगैरे काहीच नाही, नाही? कोणालाच काही झोपवलं नाही.
काही नाही म्हणजे नॉर्मलच घेतलं. हा नॉर्मल, फक्त डोळ्यांचं चेकअप थोडं हार्ड केलं, बाकी सर्व नॉर्मल. अच्छा, मग हे पॉईंट झाल्याच्या नंतर मग पुढे काय केलं? पुढे त्यांनी कान आपले वगैरे चेक केल्यावर मग पुढे? कान, त्याच्यानंतर नाकाची आपली हड्डी चेक केली अच्छा, मग? बस. आणि मग त्याच्यानंतर डोळ्यामध्ये बॅटरी मारून पाहिली हा, ते आणि अंधार पडत वगैरे. हा डोळ्यासमोरून आपली पेन फिरवला. पेन पॉईंट. हा हा. हा पेन पॉईंट. हा. आणि त्याच्यानंतर मग कलर विजन घेतला. अच्छा, कलर विजन हा. मध्ये किती प्लेटा दाखवल्या? प्लेट टोटल जवळपास 25 प्लेट होत्या. अच्छा, म्हणजे हा. ठेवलेल्या होत्या का बुक होती? नाही बुक होती पूर्ण. बुक होती का? एक एक बुक. दाखवत होत्या का? हा एक एक दाखवत होते आणि ड्रॉ पण करावं लागत होते. 5-6 ड्रॉ करावं लागत होते. काय करावं लागत होतं? म्हणजे आपलं ते सापावाणी असते ना ते वाळवेतलं, हा तसं रस्ता. बोट फिरावं लागत होतं त्याच्यावरून. अच्छा अच्छा, 5-6 प्लेटा त्या होत्या. नंबरच्या हा. असतील काही? आणि नंबरच्या होत्या. नंबरच्या होत्या, हा. बरोबर. त्याच्यामध्ये हा. काही पॉईंट नाही भेटला, पण मला थोडा एक कोणालाच अक्षर नाही. दिसलं नाही. हा हा. तर त्यांना मग मला पुन्हा डबल पूर्ण पेज पुस्तक वाचायला लावलं. परत पहिल्यापासून स्टार्ट केलं हा का? पहिल्यापासून परत स्टार्ट केलं. अच्छा, मग 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 क्लिअर मग झालं का? क्लिअर होऊन गेलं. अच्छा अच्छा, चांगलं आहे. आणि म्हणजे त्याच्यानंतर चान्स देत आहे भाऊ. हा त्याच्यानंतर नाही तर पेपर दिला. एखादं लगेच तुला मेडिकलला पाठवून दिलं असतं. हा डॉक्टर मी हा. अगोदर म्हटलं सर्वात बेस्ट डॉक्टर अखिल. अखिल सर 3 नंबर अखिल टेबल. सर. हा हा. ज्युनियर डॉक्टर आहे. हम्म. सर्वात बेस्ट डॉक्टर, म्हणजे असं शिवी तर तोंडातून निघलीच नाही. अच्छा अच्छा. आणि आम्हाला पण त्यांनी दादा म्हटलं. अच्छा अच्छा. दादा असे व्हा, दादा तसे व्हा. म्हणजे हा. भैया भैया हा. हिंदीमध्ये. हिंदी आहे. तिथं हम्म. एकच डॉक्टर आपला मराठी आहे. अच्छा. हा. आणि मग पुढे कलर ब्लाइंडनेस झाल्यावर? कलर ब्लाइंडनेस झाला, त्यांनी पेपर दिला. हा. हा पेपर नाही दिला, म्हणजे आपल्या हॉल तिकीटवर खाली असते ना ते हा लिहिलेलं हा. हो इन्स्ट्रक्शन, तेच हो वाचायला हो. लावली त्यांनी. जवळून आणि लांबून का? हा जवळून लांबून. अच्छा. आणि अजून त्यांच्याजवळ एक बुक होतं. हा ते हा. बुक जवळपास 20 ते 25 सेंटीमीटर दुरून वाचायला लावलं. अच्छा. हा. आणि 6x6 चे पॉईंट वगैरे, मग ते चार्ट वगैरे? हा 6x6 जवळ पूर्ण म्हणजे 20 फूट म्हणजे 6 मीटर. नाही, कलर ब्लाइंडनेस झाल्यावर कोणता पॉईंट झाला तुझा पेपरचा? मग ते हा पेपरचा आणि हा, त्याच्यानंतर मग मग पेपर 6x6 झाल्यावर झाला. 6x6 झाला. अच्छा, हा कोणते होते चार्ट वगैरे? चार्ट AOX वाले. अच्छा, मला व्हॉट्सअपवर टाकून देशील ना, गुगलवर बघ थोडंसं. हा आणि माझ्याजवळ मी ऑलरेडी फोटो काढलाय त्याचा. बर, मग मला टाकून दे तेवढा, हे झाल्यावर आपली रेकॉर्डिंग. हा मी टाकून देतो. हा, मग पुढे सर्वीकडे एकच 6x6 चार्ट ला आहे. चारही एकच आहे डॉक्टर का? जवळ एकच चार्ट आहे. हो, आज असेल मग एक, नंतर ते चेंज करतात मध्ये हा मध्ये पण. नंतर ते बोलले ना आम्हाला, हे लड़के याद कर रहे हैं इसलिए एक चार्ट हा. चेंज करना पडेगा. अच्छा, तुम्हाला दाखवला होता का अगोदर चार्ट वगैरे, दिसला हा होता हा बसवलं चार्ट तर? आम्हाला दिसलाच अगोदर. मला तशी काही दिसला होता. प्रॉब्लेम नव्हती. मला ते क्लिअर दिसलं सर्व. हो हो. नाही, तरी पण मुलं पाठ करून घेतात म्हणा, दिसला की. हा हा मुलं पाठ करून जातात. हा, मग त्याच्यात कोणाला पॉईंट वगैरे दिला का 6x6? नाही कोणालाच नाही 6x6. आणि त्याच्यानंतर केला मग टॅटू चेंज. टॅटू पॉईंट? हा एका मुलाला टॅटूचा पॉईंट दिला, म्हणजे त्यांना लेझर मारला होता. लेझर मारलेलं होतं टॅटू? तरी पण पॉईंट दिला. अच्छा, राईट वर होता का लेफ्ट वर होता? हा राईटवर एकदम लहान होता, म्हणजे असा काहीतरी आपला 4-5 सेंटीमीटरचा झाला. हा हा. हा तरी पण पॉईंट दिला त्याला. आणि लेझर मारल्यावर व्हाईट व्हाईट झाला असेल ना तिथे, तरी पण दिला? नाही व्हाईटनी ब्लॅक झालं होतं तेव्हा. ब्लॅक झालेली होती का? हा काही ब्लॅक डाग झालं होतं. टाईप होता का? डाग वगैरे? डाग होता. अच्छा अच्छा, मग त्याने लेझर नसेल मारलं, त्याने काही लिक्विड वगैरे टाकलं असेल. हा लेझर मारलं तरी पण नाव असं आपण वाचू शकतो, ते असं नाव होतं. हो का? हा मग त्याच्यानंतर कॅरी अँगल पुन्हा चेक केला, ते डी लावून. हा हा. हा पट्टी वगैरे. आणि त्याच्यानंतर आपले चेस्ट पाहिली. हा, चेस्ट चेस्ट वगैरे म्हणजे मोजलं का? हा मोजली नाही, आपलं फक्त हे पाहिलं दोन्ही बरोबरला आहे का. हा हा. मग त्याच्यानंतर पुढे? आपली माकड हाड चेक केला. कोणता? माकड हाड आपलं पाठीचा कणा. हा हा, माकडा. हा पाठीचा कणा. हा हा. मग पुढे? त्याच्यानंतर झालं आपलं बीपी चेक केली त्याच्यानंतर. ब्लड प्रेशर. हा ब्लड प्रेशर. हा ब्लड प्रेशर झाल्यानंतर आपलं पोट मोजलं. त्याच्यात नॉर्मलच असेल ना सर्व बीपीच्या पॉईंटला? हा बीपी मध्ये सर्व नॉर्मल. हा, म्हणजे काही हायपर वगैरे झालं नव्हतं ना कोणी? नाही कोणीच नाही, सर्व नॉर्मल. म्हणजे आम्ही जे 5 मित्र होतो ना आजपर्यंत रूमवर, हा हा. त्या 5 जण आम्ही एकाच ग्रुपमध्ये आलो. अच्छा अच्छा, चांगलं झालं मग. हा त्याच्यामुळे कोणाचं काही नवीन नाही, सर्व बोलणं चालणं आमचं हा हा, व्यवस्थित. व्यवस्थित होऊन गेलं सर्वांचं. अच्छा अच्छा.
हा मग पुढे बीपीचा पॉईंट झाल्यावर बीपीचा पॉईंट झाला, त्याच्यानंतर पोट मोजलं त्यांनी. हा, पोट. आणि ते पोट आपल्या छातीपेक्षा मोठं नाही पाहिजे. अच्छा म्हणजे म्हणजे पोट जास्त छाती fatty जवळपास 82 आहे, हा हा. तर पोट 83 सेंटीमीटर भरायला नाही पाहिजे. अच्छा काढले का याच्यामध्ये कोणी? नाही, कोणी कोणी काढलं नाही, सर्वांचं हा हा. बरोबर कमीच भरलं. अच्छा पण अच्छा. असं डॉक्टर सांगत होता आम्हाला. हो का? हा म्हणजे पॉईंट दिला जाईन भाऊ जर आपले छातीच्या पेक्षा जास्त पोट भरलं तर. हा. अच्छा. हम्म. मग पुढे? मग त्याच्यानंतर प्रायव्हेट पार्ट चेक झाले. हो का? हा, प्रायव्हेट चेक म्हणजे बाकी 5 जण होतं, पाचीच्या पाचीला बाहेर उभे केलं हा आणि हा. सिरियल नंबर वाईज एका एकाला आत बोलावलं. एकाला बोलवलं हा हा. हा, आणि त्याच्यानंतर मग सर्व चेक केलं, पाईल्स वगैरे. हा हा. हा, सर्व चेक झालं. पाईल्सला वगैरे त्याचमध्ये पण खोकला कोणाला वगैरे पॉईंट लावलं होतं का? हा, पाईल्स चेक करताना खोकलणं वगैरे हा, खोकलायला वाकवून लावलं होतं. हे खोकलायला पॉईंट लावलं होतं. घेतात. हा नॉर्मल पद्धती चेक करताच हा, नव्हतं. त्यामुळे कोणालाच पॉईंट नाही भेटला, पण अच्छा बाजूच्या अच्छा. ग्रुपमध्ये एकाला भेटला. कशात होता माहिती आहे का? पाईल्सचा. पाईल्सचा होता का? हा, ऑपरेशन केलेलं होतं का नॉर्मलच नाही, होतं? ऑपरेशन नव्हतं केलेलं. हा हा. हा, त्याचा पॉईंट भेटला त्याला. अच्छा हा. मग पुढे? पुढे काही नाही, मग त्याच्यानंतर त्यांनी बसून ठेवलं आणि सांगितलं तुम्हाला संध्याकाळपर्यंत रिझल्ट कळून जाईल. अच्छा मग झालं पूर्ण तुमचं मेडिकल हा, समजा. पूर्ण आमचं 1.5 ते 2 तासामध्ये सर्व मेडिकल कम्प्लीट झालं होतं, बॉडी चेकअप. 10 मुलांचं? हा, 10 मुलांचं. अच्छा अच्छा. लवकर घेतलं मग. हा, तोपर्यंत आम्हाला मग त्यांनी बसून ठेवला आता जवळपास 8 वाजेपर्यंत. हा हा. वेट आणि वगैरे नाही चेक केलं का? नाही, हाईट, वेट, चेस्ट काहीच नाही चेक केलं. काहीच नाही. ते हाईट जे नाही, वेट फिजिकल, नाही? चेस्ट नाही, ते फिजिकलला जे होतं ते याच्यामध्ये टाकून दिलं. अच्छा तसं करताय का? हा, तेच करत आहे. काही जर जास्त वगैरे दिसलं त्यांना वेट वगैरे तर करत नाही का एखाद्याचं तरी? नाही, आमच्या ग्रुपचं केलंच नाही. नाही का? वेट काटा आहे हा, का तिथे? हा, वेट काटा आहेत, 3 वेट काटा आहेत आहे तिथं. का? हा, बरं बरं. असेल मग आणि त्यांना कोणावर जर डाऊट आला तर ते चेक करत असं असं हा, करतात. चेक करत असणार कोणाला डाऊट आला तर. हा हा. आमच्या बाजूच्या ग्रुपमध्ये एका मुलाला म्हणजे 6/6 सर्वांचं चेक झालं, हा हा. आणि डॉक्टरच्या मनात काय आलं काय माहिती, त्यांनी पुन्हा बोलावलं त्यांना. दुसऱ्या ग्रुपला का? नाही, त्याच ग्रुपला हा हा. ज्यांचं 6/6 अगोदर झालं होतं त्यांना. अच्छा परत सर्वांचं चेक त्याच झालं, पॉईंटला? सर्वांचं क्लिअर निघलं होतं. हा हा. आणि पुन्हा एक बार करायला लावलं तर एका जणाला पॉईंट भेटला. हो म्हणजे परत तेच पॉईंट परत घेतला. हा, पॉईंट देऊन दिला एका जणाला. रिमेडिकल दिला. हा, रिमेडिकल दिला. 20 जणांना अच्छा रिमेडिकल भेटलं, 16 जण क्लिअर निघाले. अच्छा. 20 जणांना रिमेडिकल, 16 जण क्लिअर, 36 हा, टोटल. बरोबर. हा. त्यानंतर मग किती वेळ बसवलं परत? किती वेळ आमचं 12 वाजेपर्यंत सर्व क्लिअर झालं होतं. हा हा. तेव्हापासून तर आम्हाला 8 वाजेपर्यंत बसून ठेवलं. अच्छा 8 पर्यंत संध्याकाळच्या? हा, संध्याकाळी. मग 8 आणि वाजता आत बोलावलं आणि फिटवाले अलग काढले, फोटो काढला हा हा. आणि पाठवून दिले. अजून ज्यांना रिमेडिकल भेटलं ते आताच आहे, अजून बाहेर आलेच नाहीत. अच्छा अजून पण? अजून पण आताच आहेत. बापरे. हा ती पर्ची हा. वगैरे दिली नसेल अजून त्यांना.